वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री साई सच्चरित सारामृत पारायण पोथी. लेखक प्राध्यापक डॉक्टर माधवराव दीक्षित. अध्याय पहिला. ओम श्री साईनाथाय नमो नमः. ओम श्री साईनाथाय नमो नमः. ओम श्री साईनाथाय नमो नमः. मंगलाचरण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवतायै नमः. श्री सीता रामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. हे साई गजानना, सकल विघ्ननाशना, संसार ताप शमना साई ईश्वरा. हे साईनाथा, लक्ष्मी सरस्वतीच्या कथा सकलांच्या स्वामी समर्था, ठेवितो माथा चरणी मी. सर्व मंगलांचे मंगल, अभेद रूप साई एकल, दहन करी कलिमल विश्वा माझी. साई श्री सरस्वती स्वतःचे चरित्र स्वतःच लिहिती, लेखणी माझ्या हाती धरून या. नमन माझे सरस्वतीला, गणाधीश गणपतीला, ब्रह्मा विष्णू शंकराला, साई स्वरूपी. साई साक्षात ईश्वर, उत्पत्ती स्थिती संहार, गुण आणि आकार साई रूपे. साई सच्चिदानंद सद्गुरु, पैलतिरी लावे तारू. साई केवट आम्ही उतारू संसार सागरी. पूर्वजन्मीचे सुकृत म्हणून साई कृपा होत. साई सत्ता मानत भक्त नमना करोनिया. जे माझे माता पिता, तैसे त्या कुलदैवता, तैसे श्रोते जनजनता, नमन त्या सर्वासी. द्यावे आता अवधान, करावे एकाग्र मन. साई सत्ता कृपा लीला वर्णन श्रवण करण्या. साईंची अव्यक्त माया प्रसवे ब्रह्मांडासया, त्या मायेतून उद्धाराया अवतार साईंचा. कराया साई लीलेचे वर्णन, वेदश्रुतीही जाती थकून. केवळ शरणार्थ्यासी ज्ञान, साई प्रेम सत्तेचे. घेता साई नामास, गणता साई सहवास. साई प्रेम पायस प्रसाद रूपी. साई नाम पवित्र, सर्व वेद पुराण शास्त्र. साई साई अक्षर मंत्र उद्धारासी. स्वभावे साई सेवा वृत्ती, तयांची भोळी भक्ती. करिता साई प्रसाद प्राप्ती, चित्ती सुख शांती समाधान. साई सर्वांचा मालक एक, परी एकटा न रमत. बहुविध रूपे घेत विश्वा माझी. साई शुद्ध स्वरूपी स्थित, प्रकृती पुरुषातीत. जेथे चंद्र सूर्य उदयास्त नसे, तेथे स्थापित साई. साईंचा अनुग्रह झाला, धरिले हात लेखणीला. आशीर्वाद दिदला प्रासादिक लेखन. यात माझा स्वार्थ, असता पाठी राखा साई समर्थ. प्रपंच आणि परमार्थ सुखांतिक. भक्ती सकाम नसे निर्मळ, स्वार्थाचाच खेळ. परी साई प्रेमळ दयामूर्ती. नवविधा भक्तीपैकी जरी घडे एक न एकी, तरी घडे एकी साई आणि भक्तांची. मी नसावे अहंकारी, क्रिया किंवा फलाचा अधिकारी. जाणीवयसी निरहंकारी, सर्व ब्रह्मार्पणी. शिर्डीचा असता निवास, गेलो मशिदीत साई दर्शनास. तेव्हाच देखिले दृश्यास अघटित. बाबा बैसले कराया दळण, पसरो निरकामा गुण. गहू दळून साठवण कराया पिठाचे. हे स्वतःच का करावे, त्याचे कारण त्यांना ठावे. इतरांनी फक्त पहावे, न पुसावे साईंची. दळण दळी साई संत, भक्तांना कसे पसंत. म्हणून साईशी झटत, खुंटा घेती हिसकावणी. बाबांच्या माया बहिणी, गाती ओव्यांची गाणी. साई सर्व साक्षीपणी, पाहातसे हासुनी. कशाचा उपद्व्याप, गहू दळण आणि सूप. पिठाचे काय अप्रूप, बाबांसी हे. खाणे भिक्षेची भाकर, काही न व्याप संसार. तरी दळणाचे सोपस्कार, साई का करीती. म्हणून पीठ सुपात भरून, निघाल्या बाया वाटण्या घेऊन. तेव्हा पातले थैमान, उच्चारून अपशब्दा. बाबा म्हणती या चळल्या, फुकटच्या माला हपापल्या. कोठे घेऊन चालल्या घराकडे. हे गहू काय माल फुकटाचा,
दिले मोल तयासी मी दळल पीठ टाकले शिपेवरी. गावात मरीची साथ तिला घालवाया साई समर्थ. म्हणे भक्ता मारा रेख पिठाची ती शिवेवरी. ही साई लीला गूढ अद्भुत कुणासी कैसी कळत. फक्त होऊन शरणागत पहावयाची नम्रपणे. पाहोनी दळणाचे नाटक मज भक्ता वाटे कौतुक. सर्वांचा अल्ला मालिक साई असे. इति श्री साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री साई सच्चरित सारामृत अध्याय पहिला संपूर्ण. ओम श्री साईनाथाय नमो नमः. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.